नमस्कार मंडळी, मी आहे संतोष चकोर आणि आमच्या मराठी जन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, अनेक वेळा अनेक वेबसाईटवरती म्हणजे आपलं टेम्पररी काही वेळेसाठी काम असेल, तर अशा वेळी एखाद्या वेबसाईटला आपल्याला व्हिजिट करायचं असतं किंवा त्या वेबसाईटवरती अकाउंट खोलायचं असतं आणि अशा वेळेस अनेक वेबसाईट आपल्याला रजिस्टर करण्याची तिथे मागणी करतात. त्यासाठी आपल्याला आपला ईमेल आयडी तिथे द्यावा लागतो. मग यात असंख्य युजरकडे गुगलचा ईमेल आयडी असतो. त्यामुळे ते गुगलचा ईमेल आयडी देऊन तिथे साइन अप किंवा रजिस्टर करतात. पण होतं काय, की काही वेबसाईट फ्री जरी असला रजिस्ट्रेशन, तरी पण त्या वेबसाईट तेवढ्या सिक्युअर नसतात. म्हणजे त्या वेबसाईट डेंजरस साईट असतात किंवा पुढे आपल्याला मालवेअर किंवा व्हायरसचा धोकाही होऊ शकतो. आपल्या मोबाईलमध्ये, लॅपटॉप, कॉम्प्युटर यामध्ये व्हायरस देखील घुसू शकतो किंवा आपली जी पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ती या लॉग इनमुळे किंवा या साइन अपमुळे हॅक देखील होऊ शकते. जी आपली वैयक्तिक माहिती आहे ती सार्वजनिक होऊ शकते. त्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो. म्हणूनच जो काही आपला गुगलचा पर्सनल आयडी आहे, तो अशा वेबसाईटवरती वापरणं योग्य आहे का? किंवा त्याद्वारे साइन अप करणं खरंच सुरक्षित आहे का? तर मित्रांनो, नाही, बिलकुलही सुरक्षित नाही. मग आता अशा वेबसाईटवरती साइन अप कसं करायचं? रजिस्टर कसं करायचं? यासाठी काही पर्याय आहे का? असं मला अनेकांनी विचारलं होतं. तर नक्कीच जो काही आपला पर्सनल गुगल आयडी आहेत, ईमेल आहेत, तो न वापरता देखील आपण अशा वेबसाईटवरती साइन अप करू शकतो. आणि अनेक वेळा म्हणजे अनेक ईमेल आपल्याला भेटतात. त्या अनेक ईमेलद्वारे आपण वारंवार देखील साइन अप करू शकतो इथे आणि त्यात आपली कुठलीही पर्सनल इन्फॉर्मेशन शेअर होणार नाही. ठीक आहे. तर यासाठी आपल्याकडे असायला हवे टेम्पररी ईमेल. टेम्पररी ईमेल म्हणजे जे आपल्याला तात्पुरते वापरून एखाद्या वेबसाईटवरती साइन अप करायचे. अशा असंख्य सध्या AI वेबसाईट आलेल्या आहेत. त्यावरती आपल्याला आपलं पर्सनल जे गुगलचं अकाउंट आहे ते शेअर करायचं नसतं. कारण AI वेबसाईट आहेत, यावरती कधी हॅकिंग सुद्धा होऊ शकते. त्यामुळे जो काही आपला पर्सनल गुगल आयडी आहे, जो आपल्या बँकेला लिंक असतो किंवा अनेक जॉबच्या ठिकाणी दिलेला असतो, आपल्या पर्सनल जीमेल अकाउंटच्या गुगल ड्राईव्हवरती महत्त्वपूर्ण माहिती असते किंवा मोबाईलला सुद्धा तो जीमेल आयडी लिंक असतो. मग अशा वेळेस ती इन्फॉर्मेशन न देता आपण एक टेम्पररी ईमेल आयडी ओपन करून ती माहिती देऊन अशा प्रकारे वेबसाईटवरती साइन अप किंवा रजिस्टर करू शकतो. यासाठी जो तुमचा ऑफिशियल जीमेल आयडी आहे, तो तुम्ही फक्त बँक किंवा जे काही तुमचे महत्त्वाचे वेबसाईट आहेत त्यावरतीच वापरा आणि एक सेकंड एक गुगल आयडी तयार करा, ज्याद्वारे तुम्हाला असा टेम्पररी ईमेल तयार करता येईल. आणि टेम्पररी ईमेल कसे तयार करायचे तेही आपण बघूया. तर त्यासाठी इथं गुगल सर्चमध्ये इथं तुम्ही टाईप केलं टेम्पररी ईमेल, तर तुमच्यासमोर असंख्य अशा वेबसाईट येत आहेत. इथे बघा खाली दिसत आहेत असंख्य वेबसाईट आहेत. तर यापैकी कोणतीही वेबसाईट सिक्युअर नाही, त्यामुळे आपल्याला फक्त टेम्पररी ईमेलसाठी यांचा यूज करायचं. पण यापैकी असंख्य वेबसाईट या काही अदर वेबसाईटसाठी बॅन आहेत किंवा त्यांचे जे ईमेल आहेत ते तिथं पकडले जातात किंवा ते अलाउ करत नाही, असेही प्रकार बघायला मिळत आहेत. तर तुम्हाला यूज करायचं असेल तर तुम्ही यापैकी अनेक वेबसाईटचा यूज करून बघू शकतात. पण जी सध्या मी यूज करतोय किंवा ज्या वेबसाईटचे ईमेल सध्या अनेक ठिकाणी अलाउड आहेत, जिथे टेम्पररी ईमेल मी मोठ्या प्रमाणात क्रिएट करू शकतो किंवा 2 दिवसाला इथे ईमेल एक्सपायर झाल्यानंतर पुन्हा एकदा ईमेल क्रिएट करता येतो आपल्याला. म्हणजे एकच गुगलच्या आयडीवरती आपल्याला असंख्य ईमेल तयार करता येतात. ती ही वेबसाईट आहेत मेल स्लर्प. तर या वेबसाईटवरती आपल्याला लॉग इन करायचं आहे. इथे लक्षात ठेवा, तुम्ही एकाच वेळेस अनेक ईमेल आयडी तयार करू शकतात. ठीक आहे. आणि ते अनेक वेबसाईटवरती अलाउड आहेत. मग ते AI वेबसाईट असल्या तरी त्या अलाउड आहेत. तर त्याची लिंक सुद्धा इथे दिलेली आहेत app.mailslurp.com. तर अशा प्रकारची ही वेबसाईट आहे. याची लिंक ही मी या व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्येही देणार आहे. लक्षात ठेवा, मी जे काही सांगत आहे, जे काही ईमेल आयडी क्रिएट करण्याचं जे काही आयडियाज तुम्हाला देत आहेत किंवा एक वेबसाईटही सांगत आहे, तर यांचा दुरुपयोग करू नका. चांगल्या कामासाठी वापर करा. म्हणजे तुम्हाला तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन इतर ठिकाणी शेअर होऊ नये असं वाटत असेल तर त्यासाठी यूज करा. चुकीच्या गोष्टींसाठी या ईमेल आयडीचा यूज करू नका. तर मेल स्लर्प या वेबसाईटवरती तुम्हाला इथे एक तर तुम्ही लॉग इन करण्यासाठी गुगल अकाउंटचा वापर करू शकता, रजिस्टर करण्यासाठी, लॉग इन करण्यासाठी किंवा मायक्रोसॉफ्ट इतरही आहेत, किंवा तुम्ही डायरेक्टली तुमचा ईमेल जो काय असेल, गुगल असेल किंवा इतर कोणताही ईमेल असेल, त्याचा वापर करून इथे तुम्ही रजिस्टर करू शकता. फ्री आहेत रजिस्ट्रेशन. फ्रीमध्येच तुम्ही असंख्य ईमेल सुद्धा इथे तयार करू शकतात. तर या वेबसाईटचा वापर करण्यासाठी तुम्हाला आधी रजिस्टर इथे करावं लागणार आहे. रजिस्टर फॉर फ्री यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं एक साइन अपचं पेज ओपन होईल. इथे टर्म्स अँड कंडिशनही तुम्ही वाचू शकतात. तर साइन अप करण्यासाठी सेम प्रोसेस आहेत. गुगल, मायक्रोसॉफ्ट किंवा इतर ऑप्शन आहेत किंवा यूज ईमेल असं ऑप्शन आहेत. पण आता मी ऑलरेडी याच्यात साइन अप झालेलो आहे, त्यामुळे मी इथे लॉग इन करेल. तर मी इथे आता डायरेक्टली गुगलवरून लॉग इन करतोय, कारण गुगलचाही मी एक असा
यूज करण्यासाठी ईमेल तयार केलेला आहे. म्हणजे माझा ऑफिशियल ईमेल नसताना म्हणजे इतर ईमेलद्वारे मी या वेबसाईटवरती लॉग इन झालेलो आहे, साइन अप केलेलं आहे, रजिस्टर केलेलं आहे आणि आता मी इथे लॉग इन करतोय. तर मी इथे गुगलवरती क्लिक करतो त्यासाठी. यानंतर ते अशा प्रकारे परमिशन मागेल. तर तुम्हाला त्या जो ईमेल तुम्ही तयार केला त्याचे क्लिक करून परमिशन द्यायचे आहेत. हे मी डायरेक्टली गुगल अकाउंटवरती क्लिक करून या वेबसाईटमध्ये आलेलो आहे. यूज ईमेल आय डी याद्वारेही तुम्ही येऊ शकतात. तर ही अशा प्रकारचं एक मेल स्लबचा आपला डॅशबोर्ड आहे. तर इथे इनबॉक्सेसवरती क्लिक केल्यानंतर जे काही तुमचा ईमेल आय डी तयार झालेला आहे तो अशा प्रकारे दिसणार आहे. किंवा अनेक ईमेल आय डी इथे क्लिक करून तुम्ही इथे ऑप्शन दिसतंय क्रिएट इनबॉक्स. तर इथे क्लिक करून तुम्ही अनेक ईमेल आय डी तयार करू शकता. त्यानंतर ते इथे ॲड होत चालतील एकाखाली एक. आणि तुम्हाला त्या ईमेल आय डीचं जे इनबॉक्स आहे किंवा त्याच्यामध्ये कोणते कोणते मेसेज आले ते बघण्यासाठी तुम्हाला याच्यावरती क्लिक करावं लागेल. ठीक आहे. तर आता एक एक माहिती बघूया. अगोदर आपण क्रिएट इनबॉक्सवरती क्लिक करूया. म्हणजे अजून एक ईमेल आय डी तयार कसा करायचा ते मी तुम्हाला सांगतोय. तर इथे क्रिएट इनबॉक्सवरती क्लिक करूया. एक नवीन ईमेल आय डी इथे तयार होतोय आपला. हे बघा अशा प्रकारचा एक ईमेल आय डी इथे तयार झालेला आहे. हा काय आपला एक नंबर आहे आणि त्यानंतर @ आणि mailslurp.net अशा प्रकारची माहिती आपल्याला इथे येते. त्यानंतर हा एक परमनंट आहे की टेम्पररी आहे हे इथे दाखवलेलं आहे. तर आपला हा परमनंट इथे क्लिक असलं तरी हा टेम्पररीच आहे. ठीक आहे. हा 2 दिवसांसाठी व्हॅलिड असणार आहे. 2 दिवसानंतर हा ईमेल आय डी एक्सपायर होणार आहे. कधी तयार करण्यात आलाय तेही माहिती इथे दिसते आणि 2 दिवसानंतर हा एक्सपायर होऊन जाईल. म्हणजे 2 दिवसामध्ये तुम्ही अनेक वेबसाईटवरती त्याचा वापर करू शकता आणि तिथे तुमचं अकाउंट खोलू शकता. त्यानंतर मात्र हा एक्सपायर होऊन जाईल. त्यावरती कुठलाही ईमेल तुम्हाला मिळणार नाही. त्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा नवीन ईमेल आय डी इथे बनवू शकता जर पुन्हा एकदा त्याच वेबसाईटवरती तुम्हाला लॉग इन किंवा साइन अप करायचं असेल तर. तर आपण आता इथे क्रिएट इनबॉक्स ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करूया. तर हा आपला ईमेल आय डी तयार झालेला आहे. तर इथे इनबॉक्स ईमेल जे आहेत त्याच्यामध्ये जे आलेले ईमेल आहे ते इथे तुम्हाला दिसणार आहे. जे काही ईमेल येतील ते इथे तुम्हाला खाली दिसतील. ठीक आहे. आणि ज्या काही ईमेल आय डीज तुम्ही अशा प्रकारे तयार केलेल्या आहेत त्या सर्व ईमेल आय डी बघण्यासाठी तुम्हाला इथे इनबॉक्सेसवरती क्लिक करावे लागेल. तर त्यावरती आपण क्लिक करूया. तर हे बघा आपले अशा प्रकारे 1 आणि 2 अशा प्रकारे 2 ईमेल आय डी सध्या आपले तयार आहेत आणि या कधी तयार केले, किती वेळ झाला तेही इथे दाखवलेले आहेत. ठीक आहे. तर त्यांना तुम्ही इथे डिलीटचं ऑप्शन आहे तेही वापरून डिलीट सुद्धा करू शकतात. पुन्हा अजून ईमेल आय डी तयार करायचे असेल तर तेही करू शकतात तुम्ही. म्हणजे असंख्य ईमेल आय डी तुम्ही इथे बनवू शकतात. ठीक आहे. आता यातले ईमेल्स कसे चेक करायचे, समजा या ईमेल आय डीमध्ये कुठला तरी मेल आलाय तर कसं बघायचा, तर त्यावरती आपल्याला इथे क्लिक करावं लागेल. याच्यावरती क्लिक करूया. तर या ईमेलवरती क्लिक केल्यानंतर इथे खाली बघा जर तुम्हाला कुठले ईमेल आले असेल तर अशा प्रकारे ईमेल तुम्हाला दिसणार आहेत. तुम्ही एखाद्या वेबसाईटवरती साइन अप केलंय किंवा लॉग इन केलंय तर तुम्हाला अशा प्रकारे ईमेल येतील ॲक्टिव्हेशनसाठी किंवा कोड वगैरे येतील. ठीक आहे. तर इथे तुम्हाला दिसणार आहे ते ईमेल. तर यावर क्लिक करून तुम्ही त्याच्या इनबॉक्समध्ये बघू शकतात की काय ईमेल तुम्हाला आलेला आहे, त्याची डेट, तारीख सगळे इथे दिसतंय. त्यानंतर हे आलेले ईमेल तुम्हाला डिलीट करायचं असेल तिथे डिलीटचंही ऑप्शन आहे. तर अशा प्रकारे तुम्ही टेम्पररी ईमेल म्हणजे असंख्य ईमेल तयार करू शकतात आणि 2 दिवसासाठी हे व्हॅलिड असतात. इथे मी दाखवलं तुम्हाला. तर त्या पद्धतीने अनेक वेबसाईट तुम्हाला ईमेल देत आहेत. टेम्पररी तुम्ही यूज करू शकता. चांगल्या कामासाठी करा. वाईट कामासाठी या गोष्टीचा यूज करू नका. ठीक आहे. म्हणजे ही ईमेल जर तुम्ही एखाद्या वेबसाईटवरती यूज केले, तुम्हाला वाटतं की एखादी वेबसाईट सिक्युअर नाही, तर तुम्ही अशा प्रकारे टेम्पररी ईमेल आय डी यूज करून त्या वेबसाईटवरती तुमचं अकाउंट खोलू शकता आणि 2 दिवस हे व्हॅलिड असणार आहेत. बाकी त्या वेबसाईटवरती वारंवार तुम्हाला साइन अपची गरज नसणार आहे. एकदा लॉग इन केलं तरी किंवा एकदा साइन अप केलं सुरुवातीला तर नंतर फक्त लॉग इन करायचं असतं. त्यामुळे या ईमेलद्वारे जरी तुम्ही तिथे साइन अप केलं तरी तुम्हाला वारंवार लॉग इन करण्यासाठी OTPची गरज राहणार नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे एखाद्या म्हणजे सुरक्षित नसणाऱ्या वेबसाईटवरती तुम्ही टेम्पररी ईमेल देऊन तिथे तुमचं अकाउंट खोलू शकतात. म्हणजे तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन सिक्युअर राहील. तर मित्रांनो या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर आमच्या या व्हिडिओखाली नक्की कमेंट करा. मी पुढील व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आणि लवकरच आपण आता ऑनलाईन इन्कम करण्याचे स्रोत किंवा मल्टिपल इन्कम सोर्स आपल्याला कसे जनरेट करता येईल, उत्पन्नाचे अनेक स्रोत कसे निर्माण करता येईल याबद्दलची माहिती आपण या चॅनलवरती मराठीमध्ये बघणार आहोत. यासाठी आपण डिजिटल मार्केटिंगची एक सिरीजच सुरू करतोय.
तर लवकरच मी त्याबद्दलही व्हिडिओ इथे टाकणार आहेत. त्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओही महत्त्वाचा आहे, त्यामुळे इतरांनाही नक्कीच शेअर करा. तर बाय बाय, टेक केअर. भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये.